राज ठाकरे जर सोबत असतील तर आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत असं काँग्रेसनं आता उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितलंय। राज ठाकरे सोबत यायला तयार आहेत। राज ठाकरे 2 पावलं मागेच जात आहेत आणि काँग्रेसनं सुद्धा 2 पावलं पुढे येण्याची गरज आहे। असं का वागतं काँग्रेस? का कळशीत पकडल्यासारखी भूमिका आहे काँग्रेसची? नाही, आता काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरती ते कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून अशा भूमिका घेत असतील. परंतु महायुती किंवा महाविकास आघाडीच्या ह्या ज्या घोषणा होतात किंवा निर्णय जे घेतले जातात ते राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर घेतले जातात. आणि सगळे तुम्हाला एकत्रच दिसतील। जर असं जर झालं आणि जर ऐन वेळेला जर काँग्रेसनं सांगितलं की बाबा चला राज ठाकरे आमच्या सोबत आले, आम्ही एकत्रित आता निवडणूक लढू आणि भाजपला शह देऊ, हे कितपत शक्य वाटतंय? आणि जर तसं झालं तर तुमच्या समोर काय आव्हान असेल? सिद्धेशजी, हे शक्यच होणार नाही या मवियाला. आणि आमच्या समोर या पळपुट्यांचं कोणत्याही प्रकारचं आव्हान उरलेलं नाही, हे स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो. यांचे विचार काय आहे हे आपल्या चॅनेलद्वारे आता महाराष्ट्राची जनता, मुंबईची जनता ऐकत आहे. काय म्हणत आहे ते, काय म्हणत आहे ते पहा. यांच्या समोर कोणत्याही प्रकारचा अजेंडा उरलेला नाही. या सभ्यगृहस्थांना अगोदर शांत राहायला सांगा आणि अशा अडाणी माणसांना याच्या पुढे बोलत जाऊ नका. मध्ये मध्ये बोलणारे तुषारजी आणि अमोलजी, अरुण सावंतांचा मुद्दा आधी पूर्ण होऊ द्या. मी तुमच्या दोघांनाही बोलायची संधी देतो. अरुणजी, तुम्ही तुमचा मुद्दा क्लिअर करा. अमोलजी आणि तुषारजी, मी माझं ऐकता का तुम्ही? तुम्ही आधी त्यांना बोलणं पूर्ण करू द्या. मी तुमच्या दोघांकडे येतो. मी समान संधी देतो सगळ्यांना. अरुणजी, बोला, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. यांनी पक्ष चोरले, दुसऱ्याच्या घरात भांडण लावली, दुसऱ्याचे कार्यकर्ते अशा या अडाणी प्रवक्त्यांना याच्या पुढे बोलवत जाऊ नका आपण. अमोलजी, करतात, एकमेकांचे कपडे मंत्रिमंडळामध्ये अमोलजी, माझं ऐकता का तुम्ही? अमोलजी, थोडीशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आधी अरुण सावंतांचं काय म्हणणं आहे ते आपण आधी ऐकून घेऊयात, मग तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडा त्यांच्यावरती. अमोलजी, माझा आवाज येतोय? आपण बोला 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 अरुणजी, बोला. सिद्धेशजी, आपले आभार मानतो आपण अशा बुद्धिवान प्रवक्त्यांचा आवाज थांबविल्याबद्दल. राहिली दुसरी गोष्ट, या महाराष्ट्राच्या जनतेला यांचे हे जे काही रोजची रडगाणी आहेत, रोजचे वादविवाद आहेत, रोजचे आरोप आहेत, याच्यामध्ये मुळीच स्वारस्य नाहीये. जनतेला काय हवंय आज मुंबईच्या, तर मुंबईचा विकास हवाय आणि मुंबईची प्रगती आणि मुंबईकरांना कशा सुखसुविधा देता येतील यामध्ये मुंबईकरांना रस आहे. आणि आमची शिवसेना म्हणा किंवा महायुती सरकार म्हणा, जनतेसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी कशा देता येतील याच्याकरिता दररोज आम्ही प्रयत्नशील असतो. आणि या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सामोरे जाणार आहोत. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेस पहा कशी दुतोंडी आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी इतर मुद्द्यांवरती मनसे आणि उबाटा शिवसेनेला आपल्या बरोबर घेतलं होतं आणि आज ते काय म्हणत आहेत, तर मनसे हा मारझोड करणाऱ्यांचा पक्ष आहे, उबाटा शिवसेना याच्यामध्ये आता काही दम उरलेला नाहीये. तेव्हा अशा पक्षांची साथ आम्हाला नकोय, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. तर इथे दुसरे प्रवक्ते काय म्हणत आहेत की वर्षा गायकवाड काही म्हणत आम्ही एकत्र लढणार. अरे, तुम्ही पक्षाच्या अध्यक्षांचं म्हणणं ऐकणार की तुमचं म्हणणं तुमचे कार्यकर्ते ऐकणार?